नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या 9 कोटीहून अधिक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। दरम्यान कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांना एक महत्त्वाचा इशारा दिला आहे। सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची सत्यता पडताळून पहा। तसेच कोणत्याही बनावट लिंक किंवा दिशाभूल करणाऱ्या दाव्यापासून सावध राहा। सरकारने स्पष्ट केले आहे की एका छोट्याशा चुकीमुळे तुमचे हक्क आणि तुमच्या कष्टाचे पैसे धोक्यात येऊ शकतात। तर जाणून घ्या कसे एका चुकीमुळे तुम्ही फसवणुकीचे बळी होऊ शकता। तर कृषी आणि कल्याण मंत्रालयाने म्हटले आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या नावाखाली अनेक बनावट संदेश, सोशल मीडिया पोस्ट आणि लिंक्स वेगाने व्हायरल होत आहेत। याशिवाय बनावट नोंदणी लिंक्स किंवा चुकीच्या अपडेट्सची चर्चा सुरू आहे। मंत्रालयाने असा इशारा दिला आहे की अशा संदेशावर क्लिक केल्याने किंवा तुमची वैयक्तिक माहिती जसे की आधार क्रमांक आणि OTP शेअर केल्याने फसवणूक होऊ शकते। यामुळे तुमचे पैसे धोक्यात येऊ शकत नाहीत तर तुमच्या योजनेची रक्कमही रोखली जाऊ शकते। तर जाणून घ्या सरकारने दिलेला महत्त्वाचा सल्ला। तर अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी कोणतीही माहिती, नोंदणी किंवा स्थिती अद्यतनासाठी फक्त अधिकृत स्रोतावरच अवलंबून राहावे। तुम्ही पीएम किसानची अधिकृत वेबसाईट www.pmkisan.gov.in आणि त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलला भेट देऊ शकता। शेतकऱ्यांनी आधार क्रमांक, OTP सारखी संवेदनशील माहिती कोणाशीही शेअर करू नये। याशिवाय जर तुम्हाला कोणताही संशयास्पद कॉल किंवा संदेश आला तर ताबडतोब तुमच्या जवळच्या सरकारी कार्यालयात किंवा कृषी विभागाला कळवा। तसेच तुम्ही देखील पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल आणि पीएम किसान योजनेच्या हप्त्याची वाट बघत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे। परंतु आधार व्हेरिफाईड ई-KYC शिवाय पुढील हप्ता दिला जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे। केंद्र सरकार लवकरच पीएम किसान योजनेचा हप्ता जारी करणार आहे आणि यावेळी जर तुम्ही अत्यंत महत्त्वाचे काम वेळेत केले नाही तर तुमच्या खात्यात 2000 रुपये येणार नाहीत। होय, फक्त एक चूक तुम्हाला या योजनेच्या लाभापासून वंचित ठेवू शकते। तर ते महत्त्वाचं काम काय आहे हे जाणून घ्या। तर पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्याला त्याच्या खात्याची ई-KYC पूर्ण करावी लागेल। जर तुम्ही अद्याप तसे केले नसेल तर सरकार तुमचा हप्ता थांबवू शकते। भूतकाळात पैसा येत असेल तर भविष्यातही येत राहील असा विश्वास अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। परंतु आधार व्हेरिफाईड ई-KYC शिवाय पुढील हप्ता दिला जाणार नाही असे सरकारने स्पष्ट केले आहे। तर जाणून घ्या की ई-KYC कशी करावी। जर तुमच्या घरी फोन किंवा संगणक असेल तर pmkisan.gov.in संकेतस्थळाला भेट द्या। ई-KYC पर्यायावर क्लिक करा, आपला आधार क्रमांक प्रविष्ट करा, OTP प्रविष्ट करा आणि पडताळणी करा। आपल्या भागातील कॉमन सर्व्हिस सेंटरला भेट द्या, आधार कार्ड सोबत ठेवा, फिंगरप्रिंट देऊन KYC करून घ्या। जर दिलेली माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।